चॅप्टर 2 नंबर वर्क स्टँडर्ड 5th। तर यामध्ये विद्यार्थी या उपकरणाच्या आधारे त्यांचं जे काही संख्याज्ञान आहे त्यामध्ये ते सराव करणार आहेत। तर विद्यार्थी कशा प्रकारे हे उपकरण हाताळतात ते आपण आता बघणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण अगोदर युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, कोर, 10 कोर and बिलियन याप्रमाणे इथं संख्या चार्ट बनवलेला आहे आणि जे अंक आहेत ते अंक आपण वेगवेगळे बनवून ठेवलेले आहेत। सुरुवातीला आपण युनिट मध्ये 0, 10 मध्ये 9 आणि 100 मध्ये 8 लावलेला आहे। तर विद्यार्थी छोट्या छोट्या संख्यांपासून वाचन करत मोठ्या संख्यांपर्यंत कसे जातात ते आता आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला बघा 890 ही संख्या तयार झालेली आहे। यानंतर आपण विद्यार्थी हळूहळू संख्या वाढवणार आहेत। तर ते कसे वाढवतात ते आपण बघणार आहोत। आपण काय केलेलं आहे 1000 च्या ठिकाणी आता 4 ठेवलेला आहे। 4 ठेवल्यानंतर ही संख्या आता किती झालेली आहे युनिट 10, 100, 1000 किंवा मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो बघा एकक, दशक, शतक, हजार, 4890 अशी ही संख्या तयार झालेली आहे। 400, 4890। आता आपण त्यापुढे पुन्हा एक संख्या वाढवली, आता 5 घेतला। तर आता 5 घेतल्यानंतर ही संख्या तयार झालेली बघा 54890। आपण असाच एक एक अंक पुढे वाढवत गेलं की संख्या वाढत जाते। आता 3,54,890 संख्या झालेली आहे। म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी स्वतः अध्ययनातून स्वतःच्या प्रेरणेने त्याचप्रमाणे जी एसआर पातळीची विद्यार्थी असतात की ज्यांचा एसआर पातळी म्हणजे आपण थोडीशी ती अभ्यासामध्ये मागे असतात अशा विद्यार्थ्यांसाठी हे उपकरण अतिशय उपयुक्त आहे। आणि मग आपण अशा मॉडेलच्या आधारे स्वयंकृतीयुक्त अध्ययन घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि मग अशा प्रकारे आपला जो चॅप्टर आहे नंबर वर्क हा शिकवत असताना आपल्याला या कृतीयुक्त अध्ययनाचा उपयोग होतो।